सर्वांना सप्रेम जय भीम, जय संविधान। मी आज आपल्यासमोर फार महत्त्वाच्या मुद्द्याकरिता या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तो गंभीर पण विषय आहे, कारण मागील जुलै महिन्यापासून आपल्या राज्यामध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम चालू आहे, SIRचा। या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनर्निरीक्षणाच्या कार्यक्रमामध्ये मतदारांचं नावाचं निरीक्षण करणं, मतदारांची नावे कमी करणं, मतदारांची नावात ॲड करणं, नवीन नावे समाविष्ट करणं, अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे। तर या कार्यक्रमामध्ये ज्यांच्याकडे मतदार यादीमध्ये नाव नव्याने घालण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर BLOची नियुक्ती करण्यात आलेली आहे। या BLO मार्फत तुम्हाला ज्या मतदार याद्यांच्या तुमच्या तपशिलाप्रमाणे त्यांनी जर फॉर्म दिला नसेल, तुम्ही जर ते फॉर्म भरून दिला नसेल किंवा ते तुम्हाला ते फॉर्म मिळालं नसेल, ज्यांना ज्यांना फॉर्म मिळालेला आहे त्यांनी तो फॉर्म भरून दिला आहे, तर त्यांचा मतदार यादीमध्ये कदाचित नाव येईल। पण ज्यांना फॉर्म मिळालेले नाहीत, जे गैरहजर होते, आणि अशा लोकांचे मतदार यादीमधून नाव वगळले जाण्याची फार दाट शक्यता आहे। आपण मागच्या निवडणुकीमध्ये पाहिलं आहे की बिहार राज्यामध्ये जवळपास 75 लाख मतदारांची नावे मतदार यादीमधून वगळण्यात आलेली आहे। या मतदार यादीमधून नाव वगळण्याच्या प्रक्रियेमुळे तुमचा जर यानंतर जर मतदार यादीमध्ये जर नाव नसेल, तर तुम्हाला शासनाच्या अनेक योजनांपासून अलिप्त राहावं लागेल। तुम्हाला शासनाच्या अनेक योजना मिळणार नाही। त्याप्रमाणे तुम्हाला फार मोठं संकट पण निर्माण होईल। कारण महत्त्वाची गोष्ट अशी की यांच्यासाठी महत्त्वाचे आहे की ज्यांना SIR साठी BLO कडून फॉर्म्स मिळालेले नाहीत, अशा मतदारांनी फार काळजी घेण्याची गरज आहे आणि अजूनही वेळ गेलेली नाही आहे। आणि म्हणून त्यासाठी मी तुमच्याकडे उपस्थित झालेलो आहे। तर तुम्हाला जर तुम्ही फॉर्म जर भरून दिला नसेल, तर ताबडतोब आपण तुमच्या गावच्या BLOला भेटा, त्यांना तुमचे फॉर्म्स भरून द्या। अजूनही 1 महिन्याचा कालावधी अजून शिल्लक आहे। यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरून दिले नाही, तुमचा मतदार यादीमध्ये नाव आला नाही, तर तुम्हाला शासनाच्या अनेक योजना तर मिळणार नाही, पण तुम्हाला यानंतर तुमचं नागरिकत्व पण धोक्यात येईल। NRC मध्ये तुम्हाला जावं लागेल, तुम्हाला पुनर्वसन कॅम्पमध्ये जावं लागेल, आणि त्यामुळे तुम्हाला या भारताचे नागरिक असल्याचे तुमचे नागरिकत्व धोक्यात येईल। आणि म्हणून हे धोके टाळण्यासाठी, तसेच संविधानाने दिलेला तुम्हाला मतदानाचा अधिकार सुद्धा तुम्हाला गमवावा लागेल। तुम्हाला मतदान करण्यासाठी मुकावं लागेल, आणि हे तुमचे संवैधानिक अधिकार तुम्हाला गमवावे लागतील। त्यासाठीच मी परत एकदा सांगतोय की ज्यांना जर SIR फॉर्म दिला नसेल, अशा सगळ्या लोकांनी ताबडतोब आपल्या BLOला भेटावं आणि आपलं फॉर्म भरून द्यावं। आणि मतदार यादीमध्ये तुमचं नाव कन्फर्म झालेलं आहे, हे मतदार यादी आता तुम्हाला गावामध्ये प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असेल, त्या प्रारूप मतदार यादीमध्ये सुद्धा तुमचं नाव आहे का ते एकदा बघा, आणि ताबडतोब तुमचा मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्यासाठी फॉर्म BLOला भेटून भरून द्यावं। ही सगळ्यांना विनंती। परत एकदा सगळ्यांना सप्रेम जय भीम, जय संविधान।